तर मित्रांनो आपण आलेलो आहेत मंदिरात. तुम्हाला माहित असेल हे मंदिर, कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा. हे बघा दाखवतो तुम्हाला. या एरियातलं जर कोण असेल. नमस्कार मित्रांनो, टाइम बघू शकता तुम्ही 1:30 वाजत आलेले आहेत आणि सगळे चिंतेत आहेत. चिंता ही कशाची? चिंता ही कशाची काय सांग? नाहीये. काय ओपन केलंय? अरे एवढी मोठी चिंता नाहीये रे. अरे राम अरे राम. शंभू इथं आहे चिंता. चार्जिंग लावले तुम्ही काढून दाखवलं असतं. चिंतेचा विषय आणि सन्नाटे के पीछे की वजह मित्रों रैट्स. मार्केट क्रैश हो गया. मार्केट क्रैश हो गया. आणि मित्रांनो 2,500 आहे. 2700 ओव्हरऑल बघितलं तर 5,800 रुपये. ॲप स्टॉक ह्याच्यात ओपन होतो. ॲप स्टॉक मध्ये बघितलं तर टुडेज 1300 आणि ओव्हरऑल मध्ये 2700 रुपये. म्हणजे किती झाले टोटल? 8,000 मायनस भाई. पण ठीक आहे, ओव्हरऑल मायनस आहे. आजचं हे 2700 आणि 4,000. कारण रिझन तेच आहे, निफ्टी पडलंय हे वाटत होतं. आणि मी 2-3 रील बघितलेल्या अशा नाही का, ते रील मध्ये म्हणत होते 28 तारखेला मार्केट पडणार आहे. बरोबर आताच पडलं. काय असेल ह्याची न्यूज? काय माहित काय असेल. अजून एक व्हायरल झाली माहिती ना, मार्च मध्ये मार्केट क्रॅश होणार. मार्च मध्ये मार्केट क्रॅश होणार आहे. पण मी नाही केला ये के रे सुनो. आपण आपल्याला काय माहित नाही बाबा. आपलं स्टॉप लॉस झालं तर काढायचे. पण आतापर्यंत स्विंग मध्ये आपला स्टॉप लॉस काय झाला नाही. बघू जर झाला आता 10% पडलं बिडलं तर व्हायला पण बसलं कचाकच. त्यामुळे काय माहित काय सांगता येत नाही. बघू काल आहे ना 6 स्टॉक 5% होते आणि आज सगळे गेले. आणि आज चुकून जरी मार्केट वर गेला असतं ते 3-4 स्टॉक बुक झाले असते, पण ते परत खाली आलं आणि आता आले कॉस्ट टू कॉस्ट. त्यामुळे आता वाट बघायला लागेल. 2 आठवडे तेच चाललंय. कारण 2 आठवडे बघा ना, एक वर जाते खाली येते, वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. ह्यात काय लोक म्हणतील तुम्ही सेलिंग का नाही करत, काय एवढं भारी मार्केट चाललंय भाई. काय विषय भारी चाललेलं आहे. पण मध्ये हे दणका आहेच की. 2 दिवस वाटत होतं मला सेलिंग जरा चालू करावी. आता बघा इथं उडवणार ती 1 2 3 एवढे दिवसाचा 2 दिवसाचा प्रॉफिट इथं जाणार. आणि थोडा जो राहतो ना ते पण ब्रोकरेज घेऊन जात. आता तुम्ही विचार करा याला ऍडजस्टमेंट किती लागले असते. मॉर्निंगला बघितलं 9:15 वाजता तर 9:15ला प्रीमियम डिके होतात. 9:20 पर्यंत प्रीमियम डिके नाही वाढत होते. आणि इलेक्शन येणार आहे त्यामुळे इलेक्शनला प्रीमियम वाढणार, इंडेक्स वाढणार. बजेट तर आहे जुलैला बजेट आहे आणि अमेरिकेचं पण इलेक्शन आहे. त्यामुळे अशा न्यूज आहेत. आणि इलेक्शनला नको बोलायचे, मार्केट जाईल म्हणजे कुठेतरी इलेक्शन. कारण इलेक्शनच्या मागच्या 5 राज्याच्या रिझल्ट 5 फक्त 2000 आधी पूर्ण इलेक्शन आहे. त्यामुळे वाटतंय असं. त्यामुळे बघू. आणि तेच मार्च मध्ये म्हणतात ते क्रॅश वगैरे येणार आहे. पण तो बाहेरच्या एका माणसाने सांगितलंय, आपल्यातल्या कोणी सांगितलं नाही ते. पण असं म्हणतात की अमेरिकेचं इलेक्शन ते पडल्यामुळे काहीतरी होऊ शकतं. पण ते इलेक्शन कधी आहे? नोव्हेंबरला आहे. मार्च मध्ये कसं काय माहित. आणि म्हणजे ते काय म्हणतात की असं लिप इयर असतं ना त्यावेळेस मार्केट पडतं. मागच्या वेळेस पण जे 4 वर्षापूर्वी होतं 2020 पण ते वेगळा विषय होता. कोरोना होता. आता काहीच नाहीये. मला नाही आता. आणि असं काय माहित न्यूज असली तरच, नाहीतर नाही. आणि ग्लोबल मार्केट जरी पडलं तर थोडे दिवस पडून परत वर जाऊ शकतं. बघू जे होईल ते होईल. चोवीस जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. आज कोणता वार आहे? आज वार आहे बुधवार वार आहे. बुधवार वार आहे. आणि आज एक्सपायरी ह्याची आहे. कशाची नाहीये. नाही कुठे आहे? मंथली उद्या आहे. प्रीमियम कटून प्रीमियम आहेत बँक निफ्टीची. ह्याच्यातच दाखवतो प्रीमियम भरपूर आहेत. सकाळीच 280-290 होते. बेकार प्रीमियम होते सकाळी. बघा बँक निफ्टी आहे आणि ऑप्शन चेन ओपन करतोय बघा. 200 आणि 300 प्रीमियम आहे. उद्या एक्सपायरी आहे ना. मी सकाळी बघितलेले ना 9:15ला 260 होते क्रॉस वाले.
आता बघ 50चा डिके आलाय फक्त एवढा मुवमेंट. आता संपत आला 50 आणि आता आपल्याला 50च्या डीके मध्ये बघ ना हे काय चाललंय. हा ना, आता इथून इथं आलं तर डीके पाहिजे ना. 50चा डिके आलाय मी फक्त. तेच म्हणतोय थोडं अट्रॅक्शन होतं इथं. अट्रॅक्शन खरंच झालतं मला. मी इथं. रोज बघत होतो किती डिके चाललाय आणि आज पण वाट बघत होतो डिकेची. तर लय बेकार चाललेला आज. सकाळ सकाळी समजलं वाटलं रे, कारण की प्रीमियम सकाळ सकाळीच वाढायला लागले कुठचे. थोडं घेऊन गेलं, थोडं घेऊन गेलं. आता ते असेच फेज येतात. इथं जर मॅनेज करायचं असेल ना, तुम्हाला खरं सांगतो सेलिंग मॅनेज होऊ शकते, पण कॅपिटल आहे ना त्या 10-15 लाखाचं पाहिजे कॅपिटल. खरंच 10-15 लाखाचा असला ना मग मॅनेज होते, कारण लॉट जास्त असतात ना, त्यामुळे तुमचं ब्रोकरेज जरी गेलं ना आणि एक दिवस लॉस गेला तरी काय वाटत नाही. त्याला 10-15 लाख रुपयेच पाहिजेत. आणि एवढी अवकात अजून झाली नाही आपली थोड्या दिवसात. कशाला आहे काय हे म्हणजे आज मार्केट पडलं ना मग खायचंय असं. आणि कोल्ड खायला आणलं येडे. का रे? पाणी टाकून खाणार होता ना का पण? अरे झोप नाही जो हा 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 त्यामुळे रेड बुल पियचे मग. रेड बुल काय बोलतोय लेका? असंच बोलायचं मित्रांनो, असंच भ्रमात ठेवायचं सगळ्यांना. डायरेक्ट मग निघाला का? डायरेक्ट निघाला. थांबा जरा थोडे दिवस फक्त मग निघाला बघू. चालते तर भेटू परत. थोडी रिकव्हरी दिली तर चांगलं होईल. आता हे मगाशी किती 3.5 पर्यंत घेतलं, आता आले 2200 पर्यंतच. म्हणजे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट त्यांनी 1,500 कव्हर केले आता 10 मिनिटातच. हे असंच चालू असते. आता हे बघा किती होतं रे मगाशी, हे 6,000 होतं ना, हे 5,300 वर आले. 6 काय 6.5 पर्यंत होते, 5,300 आलं. त्यामुळे बघू हे असंच खालीवर होत राहील. जे बुक होते नमस्कार मित्रांनो, तारीख आहे 29/2/2024, लीप वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस. 1:22 झालेले आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही निफ्टीचा चार्ट. निफ्टीच्या चार्टमध्ये जर बघितलं एक गोष्ट, तर आज निफ्टी पडलं नाहीये. ही जे सपोर्ट लेवल आहे ना, म्हणजे हा जो ऑर्डर ब्लॉक आहे ना, यांनी अडवून धरलंय निफ्टीला खाली पडण्यापासून. मला असं वाटतं की जास्त दिवस नाही धरणार अडवून. इथून पण घसरगुंडी होऊ शकते. ज्या प्रकारे मार्केट पडतंय, ज्या प्रकारे काय न्यूज वगैरे ऐकतोय मी, म्हणजे इथून तर फॉल आला होता, इथून पण फॉल आला. आणि आज सकाळी जर बघितलं, थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, 1 मिनिट. ठीक आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सुरुवात निफ्टीची झाली. सुरुवातीला हायर हायचं क्रिएशन करून वरती गेलं, पण हे जे दिसतंय ना तुम्हाला 1, 2, 3 कॅन्डल, यामध्ये जो सेल ऑफ आहे ना, तर हा असा नसतो. म्हणजे लोअर लोचं क्रिएशन होत मार्केट खाली जातं, पण ही या प्रकारची जी सेलिंग दिसतंय ना, त्यामुळे थोडी एक भीती वाटायचं कारण आहे की ही लेवल आहे ना तुटू शकते. आता हे ऑर्डर ब्लॉक आहे. ऑर्डर ब्लॉक मोस्टली जे तुटतात ते गॅप अप किंवा गॅप डाऊनने तुटतात. आता ह्या डाऊनचा ऑर्डर ब्लॉक आहे, मे बी गॅप डाऊनने तुटू शकतो उद्या. पण उद्या गॅप डाऊन होण्यासाठी मार्केट परत या लेवलला कुठं आलं तर ठीक आहे, पण आता मार्केट वरच्या लेवल आहे. ही लेवल ब्रेक पण होऊ शकते वरच्या साईडला, परत वरच्या डायरेक्शनला जाऊ शकतं, काय माहीत नाही. पण ओव्हरऑल स्टॉकमध्ये जर बघितलं तर आज पण रेडच आहे, पण ओव्हरऑल रेड आहे. पण आजचा जर दिवस बघितला तुम्ही, टुडेज गेनमध्ये 1,400 रुपये प्रॉफिट आहे. आणि मे बी आता ह्या ओव्हरऑलमध्ये तुम्ही बघताय 5,000, काल गेलं होतं हे 7,000 पर्यंत. ठीक आहे. तर आता ह्यांनी 2,000 कव्हर केलंय. मार्केटनी काय कव्हरिंग नाही केली एवढी, पण यांनी कव्हर केलंय. आता वाट मी त्याच गोष्टीची बघतोय, कधी 5-5%, 4-4% स्टॉक आता परत 1-2% आल्यात, परत कधी फिरून वरती जातात. आता हे जे खाली आलंय, तर तिथं जे स्टॉक स्वस्तात भेटतात आपल्याला ते घेऊन ठेवूया. काय म्हणतो गणेश? घेऊ ना. कुठले घ्यायचे, काय आयडिया? एक स्टॉक आहे ज्याचं नाव आहे जिओ फायनान्स, आणि पण आईला बोललं, ठीक आहे बोलतो, पण त्या स्टॉकचं फंडामेंटल वगैरे भारी आहे, पण त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं नाही अजून, त्यामुळे त्याचा विषय जरा खोल आहे. तर बघू, तरी पण काहीतरी ॲनालिसिस वगैरे करू त्याचं आणि बघू काय होतंय. बाकी तर हे निफ्टी 50 जर तुम्ही बघितलं तर रेंजमध्ये साईडवेज आहे. अजून वरचा मूव्ह आला नाही, खूप दिवस झाले. तो त्या दिवशीचा दिवस कुठला दिवस होता? ही जी रिकव्हरी आहे ना, ही रिकव्हरी किती तारखेची रिकव्हरी आहे बघा, 22 तारखेला. अचानक भयानक मार्केट जेवढं पडलं होतं तेवढं एका दिवसात वरती गेलं. हे अशा प्रकारची जर रिकव्हरी आली तर मग म्हणजे चांगलं होऊ शकतं आपल्या फोनाला. तर चालतंय मित्रांनो, भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये, बघू काय होतंय. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत मंदिरात. तुम्हाला माहित असेल हे मंदिर, कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. हे बघा, दाखवतो तुम्हाला. या एरियातलं जर कोण असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा हे मंदिर कुठे आहे. किती वाजले आता? समर्थ 1:55. आणि सध्याचं जे टुडेज गेनमध्ये तेवढंच आहे, 1,400 रुपये. हे टोटल 1,800 रुपये गेलं होतं, पण परत एकदा 1,400 रुपयापर्यंत आले. आणि काय नाही, आता प्रार्थना एवढीच चालू आहे की लवकरात लवकर मार्केट वरती जावं.
खाली पडलं तरी काय नाही, म्हणजे थोडेफार स्टॉप लॉस म्हणजे बुक करावे लागतील आपल्याला. बाकी काय काय म्हणतो आता, काय बोलायचं काय नाही, आता मगाशीच बोललाय तू. हा मगाशीच बोललोय. 2 व्हिडिओचं मिक्सचर असेल हे, म्हणजे जे ब्लॉग येतात ते 2 हे जे मिक्स येतात ते. पण ॲडजस्ट करा मित्रांनो, जरा ॲडजस्टमेंटचा विषय घ्या. काय नाही, शॉर्ट व्हिडिओ येतात ते रोज आपले. आणि बघू काहीतरी मार्केट आता जे पडतंय त्याच्यात पण आपण शांत नाही बसत आहे. रोजचे 2-2, 3-3 तास जातातच आहे. ते स्टॉक शोधा, त्यानंतर त्यात इन्व्हेस्ट करा. निवड टाइमपास नाही चालला, पण स्टॉक शोधताना काय दाखवायचं त्यांना, म्हणजे लॅपटॉप समोर बसलोय स्टॉक शोधतोय, त्याचं काय 2-3 तास जातात आरामात. 5,000 स्टॉक आहेत, कोणता स्टॉक खाली पडलाय, त्यानंतर त्याचे फंडामेंटल कसे आहेत ते शोधून मग नंतर त्या स्टॉकमध्ये परत एंट्री घ्यायची. आणि कधी कधी असं होतं की रात्री मग 11-12 नंतर स्टॉक शोधायला बस, त्यावेळेस नाही रेकॉर्ड करतायत. त्यामुळे ठीक आहे, त्या गोष्टी रेकॉर्ड करू पण शकत नाही. असं जर FNO किंवा सेलिंग करत असतो तर मग ही ॲडजस्टमेंट झाली, ती ॲडजस्टमेंट झाली. पण ज्या प्रकारची व्हॉलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये त्या प्रकारचं ते पण नाही करू शकत. त्यामुळे जे आपण पहिल्यांदा पण बोललो होतो, इलेक्शन झाल्यानंतरच सेलिंग येईल किंवा जे काय करायचं आपल्याला ऑप्शन सेलिंग इलेक्शन झाल्यानंतरच करू. 1 महिना राहिला आहे का नाही. आता सगळे स्टॉक एक्झिट करा, त्यानंतर सेलिंग करायला जाण, इलेक्शन येणार. तोपर्यंत इलेक्शन आलं की व्हॉलॅटिलिटी वाढणार, तिथं स्टॉप लॉस हिट होते. परत बजेट आलं, लगेच परत बजेट आहे. त्यामुळे अमेरिकेचं इलेक्शन आहे ते नोव्हेंबरला आहे, पण ते मधले 5-6 महिने करू शकतो आपण. त्याचा काय 1 दिवसाचा इम्पॅक्ट पडेल फक्त अमेरिकेच्या इलेक्शनचा, बाकी नाही पडणार एवढा. पण हे आपलं मेन गोष्टी झाल्या ना जरा, मग नंतर चिलमध्ये करता येते. बाकी तोपर्यंत असेच तुम्हाला 2-2 दिवसाचे मिक्सचर ब्लॉग बघायला भेटतील. आणि ही जागा कमेंट करून सांगा बाई. श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर या ठिकाणी बघू शकता. माहीत असेल बऱ्याच जणांना जे इथं नाही आहेत. इथं आमचे एक सबस्क्रायबर आम्हाला भेटले होते या ठिकाणी, पण ती गायब झाले रे, डायरेक्ट तिकडे गेले. HR रुपाली, अरे भाई HRचा फोन आला. चला मित्रांनो, व्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, 3 वाजाय 15 मिनटं कमी आहेत आणि आम्ही चाललोय घरी. म्हणजे मगाशी मंदिरात होतो, त्यानंतर एका जागी गेलो, तिथं ब्लॉग नाही काढला, त्यामुळे आता चाललो घरी. आणि काय नाही, हा व्हिडिओ 2 व्हिडिओचा मिक्सचर होता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असेल.